नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण 40 ते 45 लोकांसाठी झटपट होणारं कोबीचं पिठलं बनवणार आहोत। त्यासाठी इथे आपण 4 किलो कोबी चिरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तशा पद्धतीने असा लांब किंवा पातळ असा आपण हा कोबी चिरलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोबी कुठल्याही आकारामध्ये चिरू शकता। कोबी थोडंसं मीठ टाकून आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता एका मोठ्या कढईमध्ये आपण 8 ते 10 पळ्या तेल घातलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। 40 ते 45 लोकांसाठी किंवा टिफिनसाठी आजची रेसिपी आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 2 चमचे आपण मोहरी घातलेली आहे, 2 चमचे जिरे घातलेला आहे, 1 चमचाभर हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, फोडणी छान खमंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये 15 ते 20 हिरव्या मिरच्या आपण जाडसर वाटून टाकलेल्या आहेत। मिरच्या छान तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 वाटीभर आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे। अंदाजे 8 ते 10 चमचे ही आलं लसूण पेस्ट आहे। आलं लसूण पेस्ट छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4 चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, 1.5 चमचा हळद घातलेली आहे। तो व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे। त्याच्यानंतर मसाला तेलामध्ये छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोबी घातलेला आहे। कोबी तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। कोबी परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 5 चमचे मीठ घातलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं दही तुम्ही वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर, कारण कोबीचं पिठलं बनवतोय त्याला थोडासा आंबटपणा असेल तर छान लागतं। गॅसची फ्लेम बारीक करायची आहे, मीडियम करायची आहे। 15 मिनिटं कोबी छान शिजून द्यायचं आहे। 15 मिनिटं झालेले आहेत, कोबी छान शिजलेला आहे, कोबीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो बेसन पीठ घालूयात। बेसन पीठ घातल्यानंतर कोबी अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही आहेत। व्यवस्थित छान मिक्स करून दिल्यानंतर 10 मिनिटं झाकण ठेवून कोबीमधलं जे बेसन पीठ आहे ते अगदी व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवायचे बेसन पीठ घालायच्या अगोदर कोबी आपला छान शिजला गेला पाहिजे, कारण बेसन पीठ घातल्यानंतर कोबी शिजत नाही, थोडासा कचकच लागतो, म्हणून व्यवस्थित शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। आता बेसन पीठ टाकल्यानंतर 10 मिनिटं व्यवस्थित आपण ते शिजून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियमच करून शिजवलेलं आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर अशा पद्धतीने झटपट असं कोबीचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला मग अशा छान छान रेसिपी घेऊन भेटूयात।